तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. झोप झालेलं आहे तरी बी उठायला लागतंय. काही मजबुरी सांगायचं आता, चॅलेंज घेतलंय म्हणून 6:20 आले. समजू शकता किती उशीर झाला आपल्याला. आणि आपण आलो आपल्या डेलीच्या इथं CNG भरायला, भारतीच्या इथं भारतीच्या बॅक साईडला. तर नंबर लागला एक 5-10 मिनिटात लागेल, म्हणजे 6:30 चालू होईल समजा. तर बघूया आजचं काय होते काय नाही. काल कसं मर आज तर लय वाट लागणार आहे. आज तर एवढा उशीर होणार आहे ना, 6:30 म्हणून 7 समजा. लगेच थोडी ऑर्डर पडणार आहे. आपण चालू केलं सोपं नवं माय अवघड आहे राव. का उशीर होतं मला कळत नाही. लवकर झोपतोय पण झोपच लागत नाही. लागाल सवय लागाल. दिवसभर कष्ट कर मित्रा, रात्री तुला अजून किती कष्ट करू. तर बघूयाच काय होतंय काय नाही. आय होप लवकरात लवकर हो, परवासारखं, आणि जास्त हो. लवकरात हो आणि जास्त हो. तर चला, लाईन सुटली आणि बघूया पहिली ऑर्डर कधी पडते का नाही. भेटूया पहिली ऑर्डर. आय होप लवकरात लवकर मोठ्यात मोठी पडावी. 300-400. चला, थंडी वाजायला लागली म्हणून जर्किंग घातला आणि पावसाचं बी वातावरण दिसतंय. तर सीन असा आहे की 6:30 आपल्या CNG वरून झालं. आता किती वाजले ते सांगतो. 7:23 झालं. ते 1 तास झाला. 1 तासच काय झालं ते सांगतो. 7 वाजेपर्यंत ऑर्डर काय पडले नाही. 1-2 पडली पण हातात लागले नाही. म्हटलं 7च वाजले तर लांब जाण्यापेक्षा आपलं घर जवळ आहे तर डबा घेऊन या. जेवणाचा डबा आणला. तिथनं मग नाश्ता वगैरे करून आता आपण आता होतं बालाजीनगरला. पण मला येताना आता एक असं दृश्य दिसलं, जे की दिसलं नव्हतं पाहिजे. ते असं होतं की केक फेकलेली 2-3 अर्धा किलोची. एखादा बाईट खाल्ला असेल आणि टाकून देतात. म्हणजे जर तुम्हाला खायचंच नसेल केक, फक्त कट करायचं असेल तर छोटासा कप केक असतो तो कट करा ना. तो एका घासात संपून जाईल. उगाच एवढा पैसे आहेत तर उत्मच करू नये. पैसे जिथं पाहिजे तिथं इन्व्हेस्ट केलं पाहिजे. म्हणजे गरीब लोकांना दिलं पाहिजे नाही का. अन्नाचा असं नासधूस करू नये. बरेच लोक असंच करतात, केक घेतात, तोंडाला लावतात आणि फेकून टाकतात. असं अर्धा किलो केक फेकून दिलं आहे. ते जर कुठल्या गरीबाला दिलं तर त्यांनी खाल्लं नसतं का. आता वाऱ्यावर ठेवलं आहे. अन्न वाया घालवू नका मित्रांनो. अन्नाची किंमत करा, नाही तर भविष्यात तुम्हाला आठवल असतो. म्हणजे चुकीचं आहे, हे चुकीचं केलं तर तुम्हाला फेडावं लागेल. भविष्यात कळलं तुमची चूक काय आहे काय नाही. अन्नाची किंमत करा भाऊ. आपण तर भाऊ आपल्या बड्डेला कधी असं करत नाही. आणि करताना कोणाला मित्र दिसला तर करून देत नाही आपण. आपल्याला आवडतच नाही ते. अन्नाची किंमत करा. बाकी चला, आज बराच उशीर झाला आहे. म्हणल्या एवढा आज 2000 होईल. कारण काय वाजल्यात बघा, 7:24 झाले. तर काय होणार, सुरुवातच झाली नाही अजून. 3 ॲप चालू वाजत नाही बघा. एक राऊंड मारून येऊ आपण बालाजीनगरला. आता धनगोडी बस स्टॉपला जाऊन परत येऊ इकडं. तेवढ्यात एखादी ऑर्डर तरी पडत. आता चल, काहीतरी करायला लागेल, हालचाल करायला लागेल भाऊ, त्याशिवाय ऑर्डर नाही. हे उशिरा उठल्यामुळे झाले. जर सकाळी लवकर रांग गाडी सकाळी, त्यामुळे सांगत असतात लवकर आहे. सकाळी लवकर आहे ना, ऑर्डर बी भेटतात. मग ते ट्युनिंग लागत नाही का. आत्ता एवढं असं 7 वाजता आलो, एकदा बंद चालू केलं परत बंद चालू केलं, असं कंटिन्यू लॉग इन राहिलं. आणि लॉग इन टाईम बी बघितलं जातं. सगळं बघितलं जातं. त्या हिशोबाने तुम्हाला ऑर्डर दिले जातं. त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाईन राहा आणि जास्तीत जास्त ऑर्डर पहा. आणि प्रत्येक ऑर्डर ॲक्सेप्ट करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या रेटिंग वाढतील. तर चला बघूया पहिली ऑर्डर कुठली नाही. आज अवघडच दिसतं मला. माझं गणित 2000 म्हणजे लई टफ आहे. पण ठीक आहे, आय विल गिव्ह माय. इंग्लिश संपलं माझं. मी माझं 100% नेहमीच देईल. बाकी पुढचं चालू. तर मित्रांनो, ऑर्डर मारत आपण आलो आहोत. मला वाटतं आपण दगडूशेठला होतो. तिथनं एक जण भेटला आपल्याला विमाननगरला नाही, काय कुठला एरिया विमाननगरात म्हणू शकतो. सिम्बॉयसिस एअरपोर्ट सगळे एकच नाही असायचे. काय फरक पडतंय. वाजल्यात 10:41. आत्तापर्यंत 600 रुपये झाले, जे की खूपच कमी आहे. आत्तापर्यंत 1000-1200 व्हायला पण होते. पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघू पुढचं. तर मित्रांनो, वाजले 2:17. जेवण मला वाटतं 12:30 वाजता झालं असेल. ऑर्डर काय पडतात म्हणजे भारी पडतात. ते पण हाताला लागत नाही आहे. ओलाचीच कृपा, नेपोटिझम असं काय हरकत नाही. मग अशी जेवण झालं. जेवताना सीन असलं की भाजीच संपली. आज
काय आलं काय माहिती, कमी भाजी दिली ते वाटतं का भाकर जास्त दिली ती काय माहिती, भात नव्हतं दिला, हां भाकर जास्त दिली. तर काय करावं म्हटलं. मग आठवलं लहानपणी आपण शाळेला जाताना असंच अर्धी भाकर न्यायचो आणि लोणचीची पुडी न्यायचो 2 रुपयाची. तर मग नेमकं किराणा माला बी समोरच होतं. मग किराणा मालातनं 10 रुपयाची लोणचीची पुडी घेतली, 2 वाली तर आता भेटणार नाही. आणि मग लोणचीची पुडी घेतली आणि जी उरलेली भाकर होती ती खाल्ली आणि मग कामाला सुरुवात केली. मग बघितला प्रवास कसा आहे आपला. सुरुवात 2 रुपयापासून केली ती आपण लोणचीच्या पुडीपासून. मला वाटतं 1 रुपयाला बी होती, मला कळत नव्हतं वाटतं. मी शाळेला 3री 4थी मी लोणचीच्या 2री 3रीला तर नेत नव्हतं डब्बा, 2री 3रीला तर नेत नव्हता डब्बा. पण नंतर न्यायला लागलं. मग तेव्हा कधी कधी असायचं की भाजी नसायचं, तेव्हा मग कधी कधी असं व्हायचं की भाजी नसायची, मग तेव्हा 2 रुपयाची लोणचीची पुढे घेतो. मग अशी जेव्हा मला हे आठवत होतं त्यामुळे मी आता सांगितलं. प्रवास प्रगती 2 पासून ते 10 पर्यंत. भविष्यात मला वाटतं 2-4 वर्षांनी 100 रुपयाला लोणचीची पुढे येईन भाऊ. महागाई वाढली, चला ऑर्डर पडली स्टेशनची. तर अपेक्षापेक्षाही कमी ऑर्डर झाली पण तिथे काय हरकत नाही. वाजलेत किती ते सांगतो, 4:37 झाले आत्तापर्यंत. टोटल आय थिंक 1400-1500 काही झाली ती ठीक आहे. थोडंफार 19-20 इकडे तिकडे झालं असेल किंवा 1300 झालं असेल, मला माहीत नाही. टोटल मला दिसेल तुम्हाला शेवट. आत्ता पण आहोत भारतीय विद्यापीठ बॅक साईडला. ह्याच्या अगोदर जो आपण होतो वाकडेवाडी डेस्टिनेशनला होतो, तिकडनं एक जण भेटला ह्याला रॅपिडोला. क्रॉस केलं आणि पुढे गेलं की ऑर्डर पडली. म्हटलं चला साईडला घेतो. म्हटलं भाऊ थोडंच पुढे, भाऊला बसवलं, चला आलो. आणि भाऊचं म्हणणं होतं की 2 ड्रॉप होते, ड्रॉप केलं. मला तिकडे ड्रॉप करतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं 50 लागतील. म्हणलं 10,000 रुपये घेतात. म्हटलं 10,000वाली गाडी नाही आपली. ओला उबेरला सर्च कर, जेवढं दाखवतात तेवढं द्या. म्हटलं मीटरने जायचं का? नाही म्हटलं 10 रुपये नको. म्हटलं गेला चाल असं मग जवळ. पण मला जायचं आपलं पार्किंग इकडं, मी काय जाऊ तिकडं, मग तिकडून परत तिकडं. मला आता अजून भेटलं नॅन्सीला जाऊन परत मी पार्किंगला यायचं का रिकामं नाही परवडत ना, नको वाटतं. म्हणजे केलं तर अजून मग खूप शकतं. 4:30 वाजले ना, 5, 6, 7 अजून 200-300 होऊ शकतात. पण कोण करावं एवढी मेहनत. आणि तुम्हाला माहिती मी इकडं आलं की घराकडे आलं की घरचं झालं. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, देवा प्लीज मला घराकडे नको पाठवू. पण काय माहिती मला असं मनातनं बी असं वाटलं ना, असं म्हणजे दुकान लागलं ना, मनका आपला मनकेश्वर दुकान लागलं ना, तर मनकेश्वर नाव ठेवलं मनकेश्वर जर दुकान लागलं ना तर नको वाटतं. आणि होतं साहजिक आहे, कारण मी सकाळी 5ला उठलेले, 6ला आलेले, 6:30ला CNG भरलं आहे. आणि मला वाटतं 7पर्यंत ऑर्डर नाही पडली. मग डबा घेऊन नाश्ता करून आलो. मग 8ला ऑर्डर पडली. म्हणजे 8ला चालू झाले आपण म्हटलं 9, 10, 11, 12, 12, 4, 8-9 तासात काही होणार काय ना, किंवा 10 तास जरा तरी अजून 2 तास केलं तर होईल. पण जाऊ दे चला, होतं काय हरकत नाही. CNG आणि मराठीचा रोजगार ही आयडी म्हणून आपण रोजगार, त्याला मराठी शब्द रोजगार आहे. आय थिंक नाही बरोबर रोजगार शब्द आहे. तर आजचा रोजगार निघाला. आजचा CNGचे पैसे निघाले तर खूप झाले. भले मेंटेनन्सचे पैसे नाही निघाले, ठीक आहे. परवा दिवसासारखी एखाद दिवस कधीतरी होईल भविष्यात, तेव्हा होईल कवर. आणि भविष्यात भरपूर ऑर्डर आहेत येणाऱ्या काही दिवसात, कारण इव्हेंट भरपूर आहेत. आता दहीहंडी आहे, गणपती बाप्पा येणार आहे 10 दिवस, त्यामुळं 10-11 दिवस आहे, कल्ला आहे. धंदा भरपूर आहे, त्यामुळं टेन्शन काही नाही. उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करू. आता मुद्दा म्हणून मी बंद केलं, कारण काल कसं झालं, कामं असल्यामुळं उशिरा झोपलो की मग सकाळी उठायला उशीर होतो. त्यामुळे आता काय करणार आहे, थोडं हातपाय चालून इकडं थोडं मोकळं होणार आहे. मान एक दुखायला लागली इथं, हे साईड दुखायला लागली, का दुखते काय माहिती बाबा. तसं दुखतं. टायवर म्हटलं प्रॉब्लेम लय टायवरला, एक प्रॉब्लेम नाही अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे थोडाफार स्वतःला वेळ सुद्धा द्यावा लागतो. तर मी नेहमी सांगत असतो, ओपन जिम असतं तिथे जावा आणि 10-15 मिनिटं तिथं वेळ वाया घालवा. तुमचा प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वापरा, ते साहित्य जे तिचा वापर करा, योग्य वापर करा, तोडू नका. ओपन जिम तुम्हाला माहिती असेल, फुटपाथ असतात, फुटपाथवर ते असतात लोखंडाचे 7-8 प्रकार असतात, सायकल वेगळे, डबल बार, सिंगल बार आणि अजून बरंच काही. तर त्याचा वापर करा आणि थोडंफार चाला 2-3 किलोमीटर, जे की बरं पडेल. हे ड्रायव्हरसाठी खूप उपयोगाचं आहे. मी तर म्हणतो ड्रायव्हर्स काय सगळ्यांनीच व्यायाम केला पाहिजे आणि जिम लावलं तर बेस्टच आहे. जिम लावा. तर असे फिलोपस काय म्हणते, फिलोपसिली जाऊ दे, इंग्लिश सोमनाथ राहू दे. तर असले फालतूगिरी गोष्टी
किंवा मोटिवेशनल भाषण द्यायला आपल्याकडे लेट टाईम किंवा लेट टॉपिक आहेत, पण तेवढा मला तेवढा माझ्याकडे वेळ नाही, कारण मी आता थकलोय, मला थोडा आराम करायचा आहे. त्यामुळं आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. भेटूया म्हणजे नवीन ब्लॉग. तोपर्यंत शुभरात्री. बाय.